थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील यांचा आवाज. अगदी अगदी शेवटची मॅच खुश होत आहेत. आता मात्र नक्कीच घरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल, पण तो उद्या देखील यायचा आहे लवकरात लवकर. साई दत्त धनसार एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जय जोगणेदेव वामिका स्टार आगवण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची नक्कीच टीम आपल्याला पाहायला मिळते, जिथे वामिका स्टार आज एक वेगळ्या जर्सीमध्ये पुन्हा एकदा उतरले मैदानाच्या आतमध्ये. आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजी मार्कवर सिद्धार्थ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सनी. स्ट्राईकवर आपण पाहतोय सिद्धार्थ आहे, नॉन स्ट्राईक एंडवर सनी. तर इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल हार्दिक. इथून आपण पाहतोय हार्दिकने सुरुवात केली, पहिला चेंडू खेळला विकास माची, त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू खेळला, खूप चांगल्या पद्धतीने चीप शॉट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. प्रत्येक फलंदाजाला इच्छा असते पहिल्या चेंडूमध्ये पहिलं रन्स या ठिकाणी जमवावं. त्याच पद्धतीने आपण पाहतोय सिद्धार्थ आणि दुसऱ्या बाजूला सनी आहेत आणि सनीने देखील त्याची साथ दिली सिद्धार्थची. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी एक एक रन्स, धावसंख्या 2 स्कोर कार्डवरती. ही देखील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगले आहेत. याही वेळेस आपण पाहतोय आक्रमण केलंय, परंतु वाह क्या बात आहे, चेंडूला रोखलंय हिम्मत माची, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अगदी शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवर, तदनंतर आपण पाहतोय ड्राईव्ह मारली आणि चेंडूला एका हातामध्ये अडवण्याचा इथे मनसुबा अगदी क्लिअर आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने ही क्वालिटी आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वामिका स्टार जय जोगणेदेव आगवणचा जर विचार केला तर खास करून आपण पाहतोय आगवणचे जेवढेही खेळाडू आहेत ते कम्मालीचे आहेत. चांगली फिल्डिंगसाठी नक्कीच त्यांना पाहिलं जातंय. इथून आपण पुढचा चेंडू, यावेळेस फटका चांगला होता, टॅपचा फटका. पुन्हा एकदा हिम्मत माची चेंडूला पकडतोय, रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत झालं प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतले गेले. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. इथून आपण पाहतोय शिप शॉट खेळलाय, परंतु थोडासा चुकीचा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. अतुल कॅचअप होताना अगदी आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहतोय पहिल्याकडे बाद होतोय 4 या आकड्यावर, जिथे विचार केला तर सिद्धार्थ थोडासा विचार केला होता त्यांनी की ऑन साईड रिझनला चांगला फटका केलेला, गुडघा टेकला, तदनंतर प्रयत्न केला होता चेंडू चांगला खेळल्याचा, परंतु चेंडूची बॅट आणि एज आपण पाहतोय एज लागली आणि तदनंतर चेंडू गेलाय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. पहिला गडी बाद होतोय 4 या आकड्यावर, जिथे आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू हार्दिक यांचा, यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनकडे. मंगेशकडे पाहिलं होतं थोडंसं की मंगेश हा चेंडू पकडेल, कदाचित तेच मात्र पाहायला मिळालं. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, सिंगल रन्स मिळतं. ओव्हरची होते समाप्ती, एक षटक कंप्लीट झालाय आणि 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी हार्दिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गोलंदाजी मार्कवर प्रिन्स आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा हाताळण्यासाठी सज्ज झालाय विकास माची. आपण पाहतोय टीमची आढावा घेत असताना चांगली क्षेत्ररक्षण, योग्य तो क्षेत्ररक्षण रचला जावं ही प्लॅनिंग असते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कॅप्टनची भूमिका काय आहे ते मात्र विकास दर्शवतोय. इथून कुठे गॅप आहे ते मात्र पाहिलं जातील आणि त्यानंतर तो गॅप भरण्याचं काम कॅप्टनचा इथे मात्र योग्य तो करताना पाहायला मिळत आहेत. आता देखील पाहिलं चेंडू येऊ दिला, तदनंतर चेंडूला हलकीशी दिशा दिली. आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. दोन्ही फलंदाज एका बाजूला मीत, दुसऱ्या बाजूला सनी. इथून चांगला फटका, परंतु जितेश माची चेंडूला अडवतोय.
चेंडूला थांबवलंय, रन्स मिळणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हार्दिक आणि प्रिन्सने खूप इम्प्रेस केलंय. पूर्ण जिथे जिथे टुर्नामेंट झालंय तिथे मात्र गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजाला थांबवून ठेवण्याचं काम त्यांनी नक्की योग्य तो बजावलाय. इथून सिंगल रन्स आणखीन मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू थोडासा पायावर टाकला होता. चेंडूला खेळला ऑन साईड रिजन मध्ये, जिथे आणखीन एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 8 धावा. 3 वर खेळतोय मीत, 3 वर खेळतोय सनी. इथून मात्र दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करावी लागेल. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू आला हार्दिककडे, चेंडू पकडलाय. त्यानंतर आपण पाहतोय सिंगलच. आतापर्यंत मोठा फटका मारू दिलेला नाही. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. फटका आलाय. इथून आपण पाहतोय वाह, कमालीचं क्षेत्ररक्षक. खास करून त्याला पाहिलं जातंय उमेश माची नाव आहे, तोच क्षेत्ररक्षक. इथे मात्र आपण पाहतोय कदाचित सर्वांना वाटलं होतं की हा चेंडू निघून जाईल की काय, परंतु एंड मुवमेंट मध्ये आपण पाहू शकतायत ड्राईव्ह टाकली, एका हाताने अडवायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू चालला होता, पुन्हा एकदा त्याला अडवलं आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं. हे प्रयत्न खूप चांगले होते उमेश माची यांचे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत. एका बाजूला जगदीश माची, दुसऱ्या बाजूला उमेश माची आपण पाहतोय. आणि चेंडूला खूप चांगला अडवलाय. परंतु मी मीतचं कौतुक करेन, खूप चांगला फटका मीतने देखील खेळला होता. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा हार्दिकला आणलं गेलंय. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, हार्दिकने पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 5 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र विकेट कडे जाईल की काय, हिंमत नाही. चांगलं चेंडूला पकडलं, तिथे फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. जर फेकी ॲक्युरेट असती तर मात्र नक्कीच इथे विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं असतं. एका बाजूला फलंदाज, एका बाजूला गोलंदाज. पाटील नेटवर्कची कामगिरी खूप चांगली. याही वेळेस आपण पाहतोय बॅटची एज लागते, चेंडू चाललाय मंगेश माची, त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर इथून मिळणार नाहीये. आतापर्यंत जर पाहिलं 11वर 1 अशी धावसंख्या उभारताना साई दत्त धनसार संघ. फटका खेळलाय, तिथे मात्र जयेश माची एफर्ट देत होता, परंतु या चेंडूला रोखू शकले नाही. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय साई दत्त टीमच्या खेमामध्ये. चौकार 4. आगवण बी संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण इथे संपर्क साधायचा आहे कमिटीशी. आगवण बी कर्णधार, आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सूरज शिव, आपण संपर्क साधायचा आहे. इथून आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. जगदीश आणि उमेश मध्ये टक्कर होते त्या ठिकाणी. कदाचित हा चेंडू जर पाहिला तर जगदीशचा होता, परंतु उमेश पुढे आला आणि त्यानंतर चेंडूला पकडलाय. जगदीश म्हणतोय घाई करायची काही गरज नाही आहे. इथून चेंडू जर पाहिला तर डॉटच्या स्वरूपाने नक्कीच पाहायला मिळाला. 15 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवरती. हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा दूर टाकला, पण तो ॲक्युरेट टाकला असं मी म्हणेन. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच 2 षटक हाताळताना आपण हार्दिकला पाहिलं. आतापर्यंत 5 चेंडू टाकले. 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर त्यांनी 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेस आणखीन एक धाव ॲड होईल. 11 धावा 2 षटकामध्ये त्यांनी नक्कीच त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाल्या. एक गडी नक्कीच बाद केला. 3 षटक कंप्लीट झाल्यात आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 5च्या सरासरीने धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. आणि अनिष्का एंटरप्राइजेस अनिकेत ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहतोय जी सालवडला टुर्नामेंट झाली होती, त्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आज आपल्याला पाहायला मिळतंय. अनिष्का एंटरप्राइजेस
ज्यांनी तो संघ घेतला होता, निवडला होता आणि चॅम्पियन बनवून दिलं होतं अनिष्का एंटरप्राइजेस अनिकेत ठाकूर यांना. ज्यावेळेस आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कंटिन्यूच करतायत प्रिन्सला. जाणीव आहे दोन्ही गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने लयबद्ध आहेत, चांगली गोलंदाजी करतायत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्यांना इंट्रोड्यूस करण्याचं काम पुन्हा एकदा कॅप्टनने केलंय. याही वेळेस आपण पाहतोय फटका चाललाय डिक्लेअर झोनकडे, सिंगल रन्स मिळेल. आता मात्र 17 धावा स्कोर कार्डवरती. दोन्ही फलंदाजांनी चांगली खेळ केले आणि की फलंदाज जर पाहिला तर लवकर बाद झाला तो म्हणजेच सिद्धार्थ आणि त्यानंतर आपण पाहतोय सनी आणि मीत एक चांगली पार्टनरशिप बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. चेंडू पुन्हा एकदा लेटकट खेळलाय, चेंडू चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18वर जाऊन पोहोचते. आज क्रिकेट जरी मैदानाच्या आतमध्ये असेल तरी पबजी हे कोण विसरेल आणि तेच पबजीचं दर्शन आता मात्र आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू पायावर पडतोय परंतु चेंडूला खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथून आणखीन एक सिंगल रन्स येईल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती. पबजी नंतर जर पाहिलं तर फ्री फायर्स हा देखील एक गेम जो आज प्रत्येक यंग युवांच्या अगदी मोबाईलमध्ये पाहायला मिळतोय. जास्त लाईक केले त्याला. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिले तर पुन्हा एकदा 5च्या सरासरीने संघ खेळताना पाहायला मिळतोय 20 धावा. आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर पाटील नेटवर्कचा आढावा किती जणांनी घेतला याचा प्रश्न जर विचारला तर नक्कीच म्हणतायत 31,000 लोकांनी आज जर पाहिलं तर पाटील नेटवर्कचा आढावा या टुर्नामेंटचा आढावा नक्कीच घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जा वाढवलाय खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पाटील नेटवर्क आपण पाहतोय जुनं जाणत एक नेटवर्क आणि त्याच नेटवर्कची खऱ्या अर्थाने मागणी असते पालघरमध्ये. नितीश पाटील आणि त्यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांना यश मिळतंय तेच कारणामुळे. मंगेश माच्याला गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं या ठिकाणी घेऊन येतोय. पहिला चेंडू टाकलाय, पहिला चेंडू खेळला तिथे मात्र हिम्मतच्या हातामध्ये चेंडू जातोय. रन्स मात्र सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1ने वाढेल. 21 धावा. याही वेळेस फटका फसलाय. चेंडू तिथे थांबवतोय प्रिन्स. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आज आगमनचं राहिलंय. प्रयत्न खूप केले गेले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मीतचे देखील प्रयत्न राहिले, सनीचे देखील प्रयत्न राहिले परंतु त्यामध्ये एकच असा फटका आला होता जो चौकार पाहायला मिळाले आपल्याला. इथून आपण पाहतो इथून थोडंसं चेंडू वर हवेत होता. जितेश माची त्या चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरतोय. ही चमचमाती बाईक्स आपल्याला पाहायला मिळते. आज ज्याच्याही घरी जाईल ती आठवण देईल खऱ्या अर्थाने की हो पालघर चषकामध्ये मी मानकरी ठरलो होतं या सिरीजचा. 22 धावा झाल्यात. धावसंख्या खूप कमी आहेत. इथून जर पाहिलं तर थोडंसं स्पीडअप वाढवावं लागेल कारण की एंड मोमेंटच्या शेवटच्या ओव्हर्स मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचे काही चेंडू आतमध्ये योगेश आलायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक सिनियर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. अनुभव खूप आहेत. योगेश याआधी जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट त्याची खेळी खूप जणांना आवडायची. आता मात्र तोच इथे थोडंसं तारणहार होईल का कारण की इथून जर पाहिलं तर एंड मुमेंटमध्ये 30 ते 35 धावा जरी जमवल्या तर मात्र नक्कीच एक बॅलन्सिंग मॅच म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा झाल्यात. 22वर 2 अशी परिस्थिती आतापर्यंत जर पाहिली तर साई दत्त धनसार संघाची. याही वेळेस आपण पाहतो चेंडूला खेळलाय परंतु तिथे विकास माची आहे. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग मात्र नक्कीच रचले गेले. आज विकास म्हणा, उमेश म्हणा, त्यानंतर जयेश म्हणा, जगदीश म्हणा, हिम्मत म्हणा या सर्व खेळाडूंचा जर विचार केला तर खास करून त्यांची फिल्डिंग, त्यांचा दर्जा आणि ते वाढवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. ज्यामध्ये मंगेशचा विचार केला तर एक कीपर म्हणून त्याची कामगिरी असते. मंगेशच्या गोलंदाजीमधून जितेश माची जी कामगिरी कीपरची राहिले
हार्दिक आणि जर प्रिन्सचा जर विचार केला तर आपण पाहतोय ते आता नवीन आल्यात, परंतु आल्या जर पाहिलं तर टीममध्ये एंट्री कशी घेतली तर एक चांगले गोलंदाज, एक सलामीचे गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आता मात्र हिम्मतला आणलंय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू मात्र या ठिकाणी टाकले जातील. पण तो कधी कधी हिम्मत आणि जगदीश ही आपण बघतो यांच्याकडे देखील चेंडू देताना पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे. उमेश माची त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला पकडतोय. एक वर्ष असं आलं होतं रत्नदीपचे ते मैदान होतं आणि रत्नदीपची ती टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये विकास माचीने पहिल्यांदाच गोलंदाजी केली होती आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्यांनी नक्कीच तिथे देखील घेतला होता. ही आगवणची टीम आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये असतं आणि तेव्हा मात्र जगदीशने त्या संधीचा फायदा उठवला होता. मागच्या टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहतोय जगदीश माचीला चांगली गोलंदाजी करताना. इथून आपण पाहतोय हिम्मत पुन्हा एकदा. याही वेळेस आपण पाहतोय फटका फसलाय चेंडू मंगेशच्या हातामध्ये आणि रनआउटची संधी. इथे संधी सोडणार नाही. रनआउट मिळतोय. 24 धावा, 3 गडी बाद, 5.2 चेंडूचा खेळ कंप्लीट. आणि जुना संघ जर पाहिलं तर आज 2 खेळाडूंनी जागा घेतली. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच प्रिन्स आणि हार्दिक. मी जुन्या खेळाडूंचं देखील बोलीन की ज्या संघामध्ये जर पाहिलं तर गौतम नावाचा एक फलंदाज, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर जितेश बिल्ला या नावाचा एक चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज. याचे कुठेतरी नक्कीच कधीतरी कमतरता जाणवते जेव्हा कधी फलंदाजीसाठी आपण पाहतोय तेव्हा ते उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज. यावेळेस पहा फिल्डिंगचा दर्जा काय आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं उमेशने चेंडू अडवला, जितेशने तो पकडला आणि त्यानंतर मंगेशकडे फेकला. इथून आपण पाहतोय दर्जा सुरेख आहे. अप्रतिम कामगिरी. मागच्या 3 टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय तोच जय जोगनेदेव वामिका स्टार या नावाने ओळखला जातोय. तर नक्कीच आपण बघतोय रितेश बाद झाल्यानंतर आता मात्र प्रतीकला आणलंय. योगेशचं विचार होतं की इथून मात्र स्ट्राईक मिळेल की काय, परंतु पंचांची योग्य नजर आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याला म्हटलं की नाही बाबा तुझी नॉन स्ट्राईक आहे. आणि योगेशला एक संधी मिळायला हवी होती. 5 चेंडू नक्कीच झाले आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 24 धाबा. ह्या धाबा खूप कमी आहे आजच्या रात्रीचे जर पाहिलं तर लोएस्ट स्कोर म्हणेन मी या टुर्नामेंटचा. इथून आपण पाहतोय चेंडू सोडलाय. इथे योगेशने जागा घेतली मी म्हणेन. रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद. प्रतीकला देखील या ठिकाणी माघारी जावं लागेल. 5 चेंडू झाले आहेत. अजूनही वाईट चेंडू आहे. इथे सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1ने वाढेल. 25 धावा. परंतु इथे चॅलेंज केलंय पंचांना. येस योग्य ती पडताळणी केली. त्यानंतर चिराग तरे या ठिकाणी नक्कीच दर्शवत आहेत. येस इट्स वाईट बॉल. आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थोडासा आतमध्ये आला होता चेंडू, परंतु तो चेंडू देखील आपण पाहतोय व्हाईटचा इशारा आलाय. इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद आहे, परंतु व्हाईटच्या रूपाने 1 रन्स मिळेल. धावसंख्या इथून 1ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन बसली तर पाहतोय आपण 25 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश. यावेळेस फटका खेळलाय, पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु उमेश माची त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, लगेच पेकी करतोय आणि इथून जर पाहिलं तर 6 षटक कंप्लीट होत आहेत. 6 षटकामध्ये धावा बनवल्या तब्बल 25, 5 गडीच्या मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर एक सोपं लक्ष. या टुर्नामेंटचा सर्वाधिक लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय जो 25. याआधी जर पाहिलं तर 31 धावा झाल्या होत्या, परंतु आज आपण पाहतोय 25 धावा झाल्यात आणि 26 धावांचं लक्ष असणार आहे. सहा कॅमेरे, 6 अँगल आपण पाहू शकतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आज दाखवले जात आहेत. प्रत्येकाचा आढावा वेगवेगळा आहे. ज्या कॅमेरामॅनला जे काम दिलंय ते योग्य पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे ड्रोनची दृश्य देखील आपण एका बाजूला पाहतोय, ते मैदान कशा पद्धतीने चमकवलंय त्याचं काम देखील या ठिकाणी आढावा घेतला गेला. सुरेख कामगिरी, सुरेख कामगिरी इथे आपण पाहतोय. आणि आपण पाहू शकतायत या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक जो तब्बल पाहायला मिळते 75,000, त्यानंतर 40,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर 10,000 रुपये. सिरीज म्हणून आपण पाहतोय जी मोटरसायकल आहे, बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि अगवंटचं डगआउट आपल्याला पाहायला मिळते जिथे चर्चा केली जाते. दोन फलंदाज जिथे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. आगवण संघाची A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला जगदीश. विकास जर पाहिलं तर टॅपर, परंतु जगदीश जर पाहिलं तर आता मात्र फायर जेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याची कामगिरी त्या पद्धतीने राहिली जिथे जिथे मैदानामध्ये गेलाय जगदीश. यंदाच्या हंगामामध्ये फायर जेटची भूमिका त्यांनी नक्कीच केले. तोच फायर जेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जगदीश माची. स्ट्रायकिंग वर आपण पाहतोय जगदीश, नॉन स्ट्राईक एंडवर विकास माची आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर सिद्धार्थ. थोडीशी चर्चा केली जाते आणि या चर्चेचा आढावा योगेश देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, योगेश पाटील, की नक्की काय चाललंय अगदी दोघांच्या मनामध्ये. परंतु ही आगवणची भाषा आहे. चौकाराला इले हा शब्द त्यांचा असतो, त्यामुळे आपण ती भाषा नाही ओळखू शकत. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू इले आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकारासाठी. जबरदस्त फटका, फायर जेट म्हणून ज्याची ओळख आता मात्र आपल्याला पाहायला मिळते तो जगदीश माची. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खेळलाय. पायामधला चेंडू होता, यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला मारण्याचा प्रयत्न, तिथे रोखलाय चेंडूला. सनी होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे. आणखीन एक सिंगल मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. 36 मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. पण इथून आपण पाहतोय 6 धावा जर पाहिल्या तर 3 चेंडू मध्ये बनवल्या आहेत विकास आणि जगदीश. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू जर पाहिला तर इथे क्षेत्ररक्षकाला हलू सुद्धा दिला नाहीये, इतका गॅप पाहायला मिळाला. परफेक्टली गॅप, दोघांच्या मधला जो गॅप होता तो मोजला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, यावेळेस वा, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 11 धावा. याही वेळेस आपण पाहतोय विकासची बॅट
आतापर्यंत जर पाहिले तर फक्त सिंगलसाठी गेले. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. आणि आगवण टीम म्हटलं तर उद्या विकासने म्हटलं होतं की 3 स्टँड आमचे बुकिंग असावेत आणि ते देखील त्यांनी स्टँड निवडले आहेत. नक्कीच आपण पाहू शकतायत स्वर्गीय सुदामदेवजी गरंत स्टँड, त्यानंतर लक्ष्मण पांडुरंग पाटील स्टँड आणि प्रफुल्ल वासुदेव मोरे स्टँड, हे तिन्ही स्टँड आमचे असणार आहेत असं त्यांनी दर्शवलंय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू खेळलाय, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. चौकार आहे आपण पाहतोय आणि चौकाराने जर पाहिलं तर धावसंख्या बनली जाते 15 धावा. 14 धावांवर खेळतोय जगदीश जेट. फार जेट आहे, जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आतापर्यंत. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो लाईनच्या खूप आधी पडला चेंडू आणि त्याचमुळे नो घोषित केले पंचांनी. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 धावा. योगेश पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू या ठिकाणी स्टेअर केला. चेंडू चाललाय पॉईंट क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 18 धावा. आज आगवणकर खुश आहेत आणि येणारी मॅच जर पाहिली तर दोन्ही संघ कदाचित आगवण असू शकतायत. इले आणि मात्र हा फटका चांगला खेळला होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण मीत आपल्याला पाहायला मिळतोय. मीतचं कौतुक मी नेहमीच करतोय, कारण की मीत जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी खूप चांगला फिल्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच्याच गॅपमध्ये खेळलाय मीतला. आता मात्र थोडंसं चॅलेंज केलं होतं विकास माच्छी यांनी की एक रोखली आता रोखून दाखव, आणि तेच मात्र इथे रोखू शकला नाही. 23 धावा स्कोर कार्ड वरती. धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय 3ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणखीन रन्स मात्र होईल कंप्लीट सिंगल आणि सिंगलच्या मदतीने इथून 24 रन्स. 2 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. 25 चेंडू आणि 2 धावा. फटका खेळलाय, परंतु तिथे आपण पाहतोय चेंडूला पकडतोय आणि सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने आता मात्र स्कोर इज लेवल आणि अजूनही आपण पाहतोय 1 धावेची आवश्यकता आहे. रन मशीन आणि फार जेट पुन्हा एकदा तयार. चांगला फटका. चेंडू चाललाय सीमारेषे पार. 10 चेंडू मध्ये धावा बनवल्या 25. आपण पाहतोय तोच जगदीश माची.